नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्रांनो, सध्या मार्च आज 2 मार्च आहे आणि 2 मार्च ते 26 मार्च या दरम्यान महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडू शकतो आणि कुठे एकदम कोरडं वातावरण राहणार आहे. तरी शेतकरी मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये पाहिलं असता जवळ-जवळ पूर्ण महाराष्ट्रात वातावरण हे कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे. परंतु काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे आणि त्यामुळे पावसाची शक्यता आहे. तरी शेतकरी मित्रांनो, सध्या तरी महाराष्ट्रामध्ये 26 मार्चपर्यंत वातावरण हे IMD मॉडेल हे कसल्याच प्रकारे पावसाचा अंदाज दाखवत नाही. परंतु मुंबई किनारपट्टी, सांगली, कोल्हापूर आणि मुंबई किनारपट्टी या भागामध्ये काही तारखांना जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. तरी शेतकरी मित्रांनो, आपल्या शेतातील काही कामे असतील ते आपण बिनधास्त कामे करू शकता. कारण सध्या मार्च महिन्यामध्ये तरी अवकाळीची परिस्थिती खूप कमी आहे. परंतु काही तारखामध्ये एस-एम मॉडेलने काही तारखामध्ये असे दाखवले आहे की वातावरण ढगाळ राहणार आहे आणि काही जिल्ह्यांमध्ये सर्वसाधारण ते जोरदार पावसाची शक्यता आहे अवकाळीची. तर शेतकरी मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये अंशतः ढगाळ वातावरण फक्त रत्नागिरी या साईडलाच राहणार आहे आणि महाराष्ट्रात इतर जिल्ह्यात वातावरण हे एकदम कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे आणि हे वातावरण एकदम कोरडे सध्या तरी 12 मार्चपर्यंत राहण्याची दाट शक्यता आहे आणि काही ठिकाणी 10 मार्चला एकदम ढगाळ असे वातावरण परिस्थिती राहील. बारामती, नीरा या भागामध्ये एकदम ढगाळ ते ढगाळ वातावरण राहणार आहे. तसेच कोल्हापूर, निपाणी या भागामध्ये, बेलगाव या भागामध्ये खूप असे ढगाळ वातावरण राहील आणि या ठिकाणी नॉर्मल पावसाचा शिडकावा हा 10 तारखेला कोल्हापूर, बेलगाव, कणकवली, राजपूर या भागामध्ये होऊ शकतो. तसेच शेतकरी मित्रांनो, बारामती या भागामध्ये देखील एकदम नॉर्मल पावसाचा शिडकावा हा 10 तारखेला होऊ शकतो आणि तसे पाहिलं असता हा 12 तारखेला कोल्हापूर, निपाणी या भागामध्ये नॉर्मल पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, निपाणी तसेच रत्नागिरी, दापोली इकडं पाहिला असता महाड, मुरुड, जंजिरा, अलिबाग या भागामध्ये एकदम ढगाळ वातावरण राहणार आहे आणि नॉर्मल पावसाचा शिडकाव होण्याची दाट शक्यता आहे 11 तारखेला रात्री 12च्या टायमाला. तरी शेतकरी मित्रांनो, 11 आणि 12 तारखेला मुंबई किनारपट्टी या भागामध्ये जास्त ढगाळ वातावरण राहणार आहे. त्यामुळं त्या ठिकाणी पावसाची शक्यता आहे आणि 12 तारखेला सातारा, कोल्हापूर, सांगली, निपाणी या भागामध्ये देखील वातावरण ढगाळ राहील आणि त्या भागामध्येच एकदम नॉर्मल पावसाचा शिडकाव हा पडू शकतो. तसेच महाराष्ट्रात इतर जिल्ह्यामध्ये सध्या तरी पावसाची कसल्याच प्रकारची शक्यता नाही आणि शेतकरी मित्रांनो, खास करून सांगायचं म्हणजे आपण आपली पिकं ही बिनधास्त काढू शकता. कारण सध्या तरी 26 मार्चपर्यंत कसल्याच प्रकारे पावसाचा अंदाज नाही. फक्त काही तारखांनाच एकदम अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. परंतु अवकाळी पावसाचे प्रमाण मार्च महिन्यामध्ये तरी नाही. शेतकऱ्यांना एवढी काळजी करण्याची आवश्यकता नाही. तरी शेतकरी मित्र अशीच रोजची रोज ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.